नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम आशा व अंगणवाडी सेविकांना आमचा नमस्कार आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे बघणार आहोत की आपली पगारवाढ वाढेल की नाही, कधीपासून वाढेल, या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणालेले आहे. त्याच्यानंतर गटप्रवर्तक आणि मदतनीस यांचा पगार किती हजार रुपयांनी वाढेल आणि या संदर्भामध्ये आयुक्तांचं काय म्हणणं आहे, या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर खरी माहिती पाहण्यासाठी खरी माहिती पाहायची असेल, सगळी व्यवस्थित माहिती पाहायची असेल तरच आमच्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गुरुजन चॅनलवरती मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर पहिला प्रश्न आहे की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगार वाढणार आहे का? तर हो, त्यांचा पगार वाढणार आहे, ही गोष्ट 100% खरी आहे. दुसरं, किती रुपये होणार आहे? तर तो आपल्या सर्वांना माहिती आहे की तो पगार होणार आहे 15,000 रुपये. ही गोष्ट 100% खरी आहे की आपला पगार जो आहे तो 15,000 रुपये त्या ठिकाणी होणार आहे. हे 100% काळ्या दगडावरची रेष आहे. तिसरं महत्त्वाचं वाक्य की देवेंद्र फडणवीस साहेब या संदर्भामध्ये काय म्हणालेले आहेत. तर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं म्हणालेलं आहे की निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जे वचन सर्वसामान्य जनतेला दिलेलं होतं, महाराष्ट्रातील जनतेला दिलेलं होतं, लाडक्या बहिणींना दिलं होतं, आशा व अंगणवाडी सेविकांना दिलेलं होतं, शेतकऱ्यांना वचन जे दिलेलं होतं ते आम्ही वचन या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस साहेब असे या ठिकाणी म्हणालेले आहेत. याचा अर्थ असा आहे की आशा आणि अंगणवाडी सेविका यांचा पगार हमखास वाढणार आहे. आता पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गटप्रवर्तक आणि मदतनीस यांची पगार केव्हापासून वाढेल आणि किती रुपयांनी वाढेल. तर मदतनीस आणि गटप्रवर्तक यांची पगारसुद्धा ज्या वेळेला आशा व अंगणवाडी सेविकांची पगार वाढेल त्या दिवसापासूनच किंवा त्या महिन्यापासूनच गटप्रवर्तक आणि मदतनीस यांचा देखील पगार त्या ठिकाणी वाढणार आहे. आता किती रुपयांनी पगार वाढेल? तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की मागच्या वेळेला साधारणतः 2,000 ते 3,000 रुपयांची वाढ देण्यात आलेली होती. तर यावेळेस आपल्याला जी माहिती मिळत आहे तर त्यानुसार 2,000 रुपयांची वाढ ही अपेक्षित आहे. किती हजार रुपये वाढणार आहेत? 2,000 रुपये. कमीत कमी 2,000 रुपये वाढतील. जास्तीत जास्त वाढले तर ते निश्चितच आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. परंतु कमीत कमी जी वाढ आहे ती आपल्याला सध्या जी माहिती मिळत आहे त्यानुसार 2,000 रुपये वाढ या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर आयुक्त या संदर्भामध्ये काय म्हणालेले आहेत आता त्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर आयुक्त साहेब असं म्हणालेले आहेत की सर्वात आधी आपण आशा व अंगणवाडी सेविका यांच्या लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्मचे पैसे होते ते त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी द्यायचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आशा पर्यवेक्षिका यांनी फॉर्म भरलेले होते, नंतरच्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले आणि मग अनेक अंगणवाडी सेविकांना असं वाटत असेल की आम्ही फॉर्म भरले, आशा सेविकांनी फॉर्म भरले नाही. तर मी त्यांना सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका कार्यरत नव्हत्या, रिटायर झालेल्या होत्या आणि त्यांचं पद रिक्त होतं, अशा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आशा सेविकांनी देखील फॉर्म भरलेले आहेत. तर त्यांच्याही खात्यामध्ये 50 रुपये फॉर्मप्रमाणे पैसे येणार आहेत अशी या ठिकाणी आपल्याला आयुक्तांनी माहिती दिलेली आहे. म्हणजे जे आपण 5 प्रश्न विचारलेले होते त्या 5ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. आम्ही गुरुजन चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं खरी वस्तुनिष्ठ आणि प्रांजळपणाने जी खरी जी माहिती आहे तीच माहिती सर्वांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जर वाटत असेल की आमचा व्हिडिओ खोटा आहे, आम्ही सांगत असलेली माहिती चुकीची आहे, तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करू नका, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका, ही तुमच्या सर्वांना विनंती आहे. कारण की चुकीच्या माहितीचा प्रचार आणि प्रसार व्हायला नको. त्यामुळे आम्ही जर चुकीचं सांगत असेल तर कृपया आमच्या व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करू नका, बिलकुल लाईक करू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करू नका. यानंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे आता आपली पगार कधीपासून वाढणार आहे. तर नोव्हेंबर 2024 पासून वाढेल अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळत आहे. आणि पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर निर्णय झाला तर तीही वाढ जी आहे ते निश्चितच नोव्हेंबरपासून होईल अशा प्रकारची आशा आहे. आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जर समजा 2024च्या अर्थसंकल्पामध्ये ही माहिती मांडली गेली तर मग काय? तर असं होऊ शकतं की एप्रिल 2025 पासून ही वाढ मिळू शकते. परंतु सर्व आशा व अंगणवाडी सेविकांचं असं म्हणणं आहे की आमची पगारवाढ ही साधारणतः नोव्हेंबर 2024 पासून झाली पाहिजे. कारण की अनेक आशा व अंगणवाडी सेविका आता रिटायर होणार आहेत. तर आजची मी तुम्हाला सांगितलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही जर खोटी माहिती, चुकीची माहिती सांगितली असेल तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका. खूप खूप धन्यवाद.